Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study supplementary reader in English for class 11 snapshot chapter number 3 Ranga's marriage part 2nd. Ramrao's niece, a pretty girl of 11, had come to stay with him. आता रामरावची एक भाची होती जी आपण म्हणूया सुंदर मुलगी होती 11 वर्षाची आणि ती रामरावच्या इथे राहण्यासाठी आली होती. शी वॉज फ्रॉम अ बिग टाउन सो शी न्यू हाऊ टू प्ले वीणा अँड द हार्मोनियम आणि ती शहरामधून होती आणि तिला त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने वीणा हार्मोनियम हा वाजवता येत होता. सो शी हॅड अ स्वीट व्हॉइस. बोथ हर पॅरेंट हॅड डाईड. तिचा आवाज खूप चांगला होता, परंतु पॅरेंट्स जे होते ते दोघं आईवडील हे मेलेले होते, वारले होते. सो अँड हर अंकल हॅड बॉट हर होम. म्हणून तिचे जे अंकल होते रामराव यांनी तिला घरी आणलेलं होतं. त्यांची ती भाची होती. रंगा वॉज जस्ट द बॉय फॉर हर अँड शी द मोस्ट सुटेबल ब्राईड फॉर हिम. आता रंगा आणि यांच्या दोघांची जोडी, ही जी मुलगी आली होती, हे दोघं एकमेकाला सुटेबल होते, योग्य होते असे आपल्याला नॅरेटर सांगतात. सिन्स आय वॉज फ्रिक्वेंट व्हिजिटर्स टू रामरावज प्लेस द द गर्ल वॉज क्वाईट फ्री विथ मी. आणि म्हणून मी सारखं रामरावांच्या घरी गेल्यामुळे ती जी मुलगी होती ती माझ्याशी अतिशय फॅमिलियर होते, रिलॅक्स्डमध्ये माझ्याशी बोलायची, इन्फॉर्मल आमचं टॉकिंग होतं, राईट. आय कम्प्लिटली फॉरगॉट टू मेन्शन हर नेम. रत्ना इट वॉज. आणि मी तिचं नाव सांगायचं तर राहूनच गेलं, रत्ना तिचं नाव होतं. द व्हेरी नेक्स्ट मॉर्निंग आय वेंट टू देअर हाऊस अँड टोल्ड रामरावाज वाईफ आल सेंड सम बटर मिल्क फॉर यू, आस्क रत्ना टू फेच इट. आणि मग ते सांगितलेलं आहे की मी काहीतरी लस्सी पाठवतो आणि रत्नाला ते द्यायला सांग. मग असं लेखक नॅरेटर सांगतायत. रत्ना केम. इट वॉज अ फ्रायडे सो शी वॉज वेअरिंग अ ग्रँड साडी. तो शुक्रवारचा दिवस होता. रत्ना आलेली आहे आणि तिने साडी, सुंदर साडीही घातलेली होते. आय टोल्ड हर टू सीट डाऊन इन माय रूम अँड रिक्वेस्टेड हर टू सिंग अ सॉन्ग. माझ्या रूममध्ये बसवलं आणि तिला मी म्हटलं की गाणं म्हण. आय सेंट फॉर रंगा. I sent for Ranga while she was singing the song Krishnamurti in front of my eyes. Ranga reached door. आणि मी रंगाला पण पाठवलेलं होतं तिथे, आणि म्हणून ती गाणं गात होते की कृष्णमूर्ती माझ्या डोळ्यासमोर आहेत. त्यावेळेस रंगा पण त्या दरवाजापर्यंत आलेला आहे. ही स्टॉप्ड ॲट अ थ्रेशहोल्ड. थ्रेशहोल्ड म्हणजे काय? तो उंबरठ्यापाशी तो थांबलेला आहे. उंबरा असतो ना गावात आपला, तिथे तो थांबलेला आहे. डोअर स्टेप आपण म्हणूया, उंबऱ्यापाशी तिथे थांबलेला आहे. ही डिड नॉट वॉन्ट द सिंगिंग टू स्टॉप बट वॉज क्युरियस टू सी द सिंगर. आता ह्याला ते गाणं थांबवायचं नव्हतं, परंतु त्याला कुतूहल मनामध्ये झालं की सिंगर कोण आहे. केअरफुली ही पिप्ड इन. आणि म्हणून त्याने आतमध्ये पाहिलं. द लाईट कमिंग इन टू द रूम वॉज ब्लॉक्ड. रत्ना लुक्ड अप सीइंग अ स्ट्रेंजर देअर ॲब्रप्टली स्टॉप. आणि म्हणून त्या रंगाचा जो येण्यामुळे ती सावली, त्याच्यामध्ये लाईट जो आहे तो दिसला, लाईट येण्याची थांबलं, प्रकाश थांबला. आणि म्हणून रंगाने वर पाहिलं. एक अनोळखी माणूस दिसल्यामुळे रंगाने लगेच गाणं थांबवलं. सपोज यू बिझी द बेस्ट क्वालिटी मँगो, यू बाय अ बेस्ट क्वालिटी मँगो, यू इट इट स्लोली सॅव्हरिंग इट्स पील बिफोर बायटिंग इन टू द ज्युशी फ्लेश. आता आपण म्हणूया, आता हे काय आहे? ॲब्रप्टली म्हणजे सडनली स्टॉप करणे आहे. आता टेस्टिंग आपण म्हणजे म्हणूया. सॅव्हरिंग म्हणजे टेस्टी, स्वाद जो आहे. आपण समजा एखादा मँगो घेतला आणि तो हळूहळू घातला, त्याचे जे पील्स आहेत ते आपण बाजूला काढले आणि मग बिफोर बायटिंग इन टू द ज्युसी फ्लेश यू डू नॉट वॉन्ट टू वेस्ट एनी पार्ट ऑफ इट. तुम्हाला तो मँगो खायचा आहे, त्याचा पार्ट पण कोणता वेस्ट करायचा नाही. बिफोर यू टेक अनदर बाईट द फ्रूट स्लिप आउट ऑफ युअर हँड अँड फॉल्स टू द ग्राउंड. आता तो मँगो तुम्हाला खूप आवडतो आहे, पिकलेला आहे, तो हळूहळू तुम्हाला खायचा आहे, त्याचा प्रत्येक भाग चावायचा आहे, तुम्हाला चोखायचा आहे, आणि तो तुमच्या हातामधून पडला ग्राउंडवरती, जमिनीवरती. सो हाऊ डू यू फील? कसं वाटेल? रंगास फेस शोड द सेम डिसअपॉइंटमेंट वेन द सिंगिंग स्टॉप्ड. आता ज्यावेळेस गाणं म्हणायची रत्नाने थांबवलं होतं, रंगाच्या चेहऱ्यावर जसा आंबा खाली पडतोय जो खायचा आहे आपल्याला, तशा पद्धतीच्या हावभाव जे आहेत, निराशेचे हावभाव ते रंगाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाले. यू सँट
for me, he asked as he came in and sat on chair. तू मला पाठवला आहेस आणि त्याने मला विचारलं आणि मग तो खुर्चीवर बसला. रत्ना स्टूड ॲट डिस्टन्स, हर हेड लोअर. रत्ना एक थोडंसं लांब अंतरावरती उभा राहिली. तिचा जो चेहरा आहे तो खाली ती पाहत होती. रंगा रिपीटेडली ग्लान्स्ड ॲट हर. वन्स आर आईज मेट ही लुक्ड व्हेरी एम्बॅरेस्ड. आणि मग रंगा त्या मुलीकडे कंटिन्युअसली ग्लान्स म्हणजे टू लुक पाहत होता. आणि ज्यावेळेस आमचे चेहरे एकमेकाला मिळायचे, म्हणजे लेखक म्हणतात नॅरेटरचे आणि माझे, त्यावेळेस रंगाला एम्बॅरेस वाटायचं, म्हणजे लाजल्यासारखं फिलिंग, शेमफुल फिलिंग जी आहे ती यायची. सो नो वन स्पोक फॉर लाँग वाईल. आणि मग आम्ही बोलत नव्हतो खूप वेळ. इट वॉज माय कमिंग इन दॅट स्टॉप द सिंगिंग, लेट मी लिव्ह. आणि तो म्हटला की मी आल्यामुळे गाणं थांबलं, मला गेलं पाहिजे. वर्ड्स मिअर वर्ड, द फेलो सेड. ही वूड लिव्ह बट डिड नॉट मेक अ मूव. आणि शब्द हे शब्द असतात. तो जो म्हटला आहे की मला जायचं आहे, परंतु तिथून जात नव्हता. हाऊ कॅन वन एक्सपेक्ट अ वर्ड टू मॅच ॲक्शन इन दिस डे ऑफ कलियुग. आणि मग इथे नरेटर सांगतात की या कलियुगामध्ये आपले जे ॲक्शन असते, म्हणजे आपलं वागणं आणि आपले शब्द हे मॅच होणं कलियुगामध्ये थोडं अवघडच आहे. रत्ना रॅन इनसाइड ओव्हरकम बाय शायनेस. आणि मग रत्ना घरामध्ये पळून गेली, खूप लाजली ती. आफ्टर वाईल रंगा आस्क्ड हू इज दॅट गर्ल स्वामी. आणि मग रंगाने काही विचारल्यानंतर मला विचारलं की मुलगी कोण आहे. हू इज दॅट इनसाइड. द लायन वॉन्टेड टू नो. द ही गोट who had taken shelter in the temple replied, does it matter who am I? Who I am? I am poor animal who has already eaten 9 lions. I have owed to eat one more. Tell me, you are male or female? The lion fled the place in fear, it seems. आता हा जो इन्सिडेंट आहे, रंगाने ते घर मुलगी पाहिल्यानंतर, जसं आपण लायन ज्यावेळेस म्हणतो आणि तो म्हणतो की कोण आहे. लायन जर उभा असेल, लायन म्हणजे आपल्याला माहिती ना सिंह उभा आहे, आणि तो विचारतो आहे कोण आहे आतमध्ये. मग जी टेम्पलमध्ये आश्रय घेतलेली लपलेली जी गोट असते, शेळी असते, ती म्हणते की मी कोण आहे, तुला काय करायचं आहे. आय ॲम पुअर ॲनिमल, मी गरीब ॲनिमल आहे. आणि हू हॅज ऑलरेडी इटन 9 लायन्स, मी माशी ॲनिमल आहे, मी 9 काय खाल्लेले आहेत, सिंह खाल्लेले आहेत, आणि मला आणखीन एक खायचा आहे. आणि मग तू सांग मेल आहे की फिमेल आहे. आणि मग तो लायन पळून जातो. अशा पद्धतीने सीन जे रिॲक्शन्स आहेत किंवा ज्या भावना आहेत त्या रंगाच्या झालेल्या आहेत. लाईक द ही गोट आय सेड, व्हॉट डज इट मॅटर आयदर ऑफ अस हू शी इज. काय काय करायचं आहे आपल्याला, कोण ती मुलगी आहे. आय एम ऑलरेडी मॅरीड अँड यू आरंट द मॅरिंग काइंड. ती सांगते की माझं लग्न झालेलं आहे आणि यू आरंट द मॅरिंग काइंड, तू तर काही लग्न करणार नाही आहेस. ही पहा, ही रंग आहे. व्हेरी होपफुली ही आस्क्ड, शी इजंट मॅरिड दॅन. आणि मग त्याने तरीही विचारलेलं आहे की त्याने लग्न केलं आहे का. हिज व्हॉइस डिडंट बिट्रे हिज एक्साइटमेंट बट ही न्यू इट वॉज देअर. आता त्याच्या आवाजाने बिट्रे म्हणजे काय, शो. हिज व्हॉइस डिडंट शो एक्साइटमेंट बट ही न्यू इट वॉज देअर. त्याच्यामध्ये एक्साइटमेंट होती की ती मुलगी कोण आहे, तिचं लग्न झालेलं आहे का, असं त्याला विचारायचं होतं. शी वॉज मॅरीड अ इयर अगो. आणि मग नॅरेटर सांगतात की तिचं लग्न झालेलं आहे 1 वर्षापूर्वीच. हिज फेस शिवर्ड लाईक अ रोस्टेड ब्रिंजल. आणि मग चेहरा जो पडलेला आहे रंगाचा, जसं काही भाजलेलं वांगं जसं तडतड उडतो ना, तसा चेहरा त्याचा पडलेला आहे. आफ्टर अ वाईल रंगाज लेफ्ट सेईंग, आय मस्ट गो, आय हॅव वर्क ॲट होम. मला गेलं पाहिजे. मग रंगा म्हणला की माझं काम आहे. आय वेंट to our Shastri next morning and told him keep everything ready to read the star. मग मी दुसऱ्या दिवशी शास्त्री म्हणजे पंडित वगैरे जे असतात ना, ब्राह्मण, त्यांच्याकडे दुसऱ्या दिवशी गेलो. त्यांनी सगळं तयार ठेवलं होतं. त्यांचे जे काही स्टार्स होते, म्हणजे ते ग्रहतारे बघून भविष्य सांगतात, बरोबर आहे ना. तर आम्ही त्याच्यानंतर येतो, आय विल कम लेटर. ही टर्ड हिम इन ऑल दॅट आय वॉन्टेड हिम टू सी. आणि मग त्या पंडितला मी काय बोलायचं आहे, पंडितने काय सांगायचं आहे, असं मी त्या
शास्त्रीला आधीच सांगून ठेवलं असं इथे कोण सांगत आहेत, नॅरेटर सांगत आहेत. म्हणजे शास्त्रीकडे गेले, त्याने त्यांना तू एक भविष्य सांगायचं आहे आणि मग मी तिथे नक्की येईल, तू काय काय बोलायचं आहे हे त्याने सांगून ठेवलं. आय फाउंड नो चेंज इन रत्नाज वेन आय मेट हिम दॅट आफ्टरनून. आणि मग मी रत्नामध्ये काही बदल पाहिलेला नाही ज्यावेळेस मी ती भेटली त्याला त्या दुपारी. व्हॉट्स द मॅटर, यू सीम्स टू बी लॉस्ट इन थॉट, आय सेड. आणि मग मी गेल्यानंतर त्याला विचारलं, काय झालं, तू कसला विचार करतो आहेस? रंगाला विचार. नथिंग नथिंग्स रॉंग, बिलीव्ह मी. काही नाही काही नाही, विश्वास ठेव माझ्यावर. हेडॅक, कम लेट्स गो अँड सी डॉक्टर. डोकं दुखते का, चल आपण डॉक्टरकडे जाऊ. इथे नॅरेटरमध्ये, आय हॅव नो हेडॅक, आय ॲम माय युज्युअल सेल्फ. मला हेडॅक वगैरे काही नाही आहे, मी जसं नेहमी आहे तसंच आहे. आय वेंट थ्रू द सेम थिंग वेन द प्रोसेस ऑफ चूजिंग अ गर्ल फॉर मी वॉज गोईंग ऑन, बट आय डोंट थिंक दॅट कुड बी अ रिझन फॉर अ प्रेझेंट कंडिशन. आणि मग नॅरेटर म्हणतात की आय वेंट थ्रू द सेम थिंग्स, मी ह्या सारख्याच गोष्टीमधून जातो ज्यावेळेस आपल्याला मुलगी पाहायची आहे, निवडायची आहे, बरोबर आहे ना. बट मला असं वाटतं की दॅट कुड बी अ रिझन फॉर युअर प्रेझेंट कंडिशन. आणि मुलगीच एक तुझी जी स्थिती झाली आहे ती मुलगीच कारण आहे का, असं रंगा विचारतो. ते रंगा स्टॅड ॲट मी, आणि रंगाने माझ्याकडे पाहिलं. कम लेट्स गो टू सी सासरी, आय सजेस्टेड. आणि मग मी म्हटलं चल आपण जाऊ, त्या शास्त्रीकडे जाऊ, मी त्याला सुचवलं. नॅरेटर म्हणतात, वी विल फाइंड आउट वेदर गुरु और शनी आर फेवरेबल फॉर यू ऑर नॉट. आणि आपण पाहूया जे ग्रह आहेत गुरु आणि शनी हे फेवरेबल आहेत का, तुझ्या बाजूने आहेत का, हे आपण पाहूया. रंगा अकंपनेड मी विथाऊट एनी प्रोटेस्ट. रंगा माझ्याबरोबर आला, त्याने कोणताही विरोध केला नाही. ॲज सून ॲज शास्त्री स्वामी ही एक्सप्लेन, व्हॉट अ सरप्राईज श्यामा, हॅवंट सीन यू फॉर लॉंग टाईम. आता शास्त्रीने या नॅरेटरला पाहिल्यानंतर तो म्हटलं की किती सरप्राईज आहे श्यामा. आता इथे आपल्याला कळायला आहे नॅरेटरचं नाव काय आहे, श्यामा नाव आहे. आणि तो म्हणतो की श्यामा, मी तुला किती दिवसापासून पाहिलं नाही. श्यामा इज नन अदर दॅन युअर सर्वंट, द नॅरेटर ऑफ दिस टेल. आणि मग श्याम ते सांगतात की श्यामा म्हणजे नॅरेटर आहेत, जो सर्वंट आहे आणि जो ह्या कथा सांगणारा माणूस आहे, ही स्टोरी सांगणारा माणूस आहे. आय गॉट अँग्री अँड शाउटेड, व्हॉट, ओनली दिस मॉर्निंग. शास्त्री कम्प्लिटेड माय सायलेन्स. आणि मग नॅरेटर इथे चुकून म्हटले गेले, मोठ्याने रागाने म्हणाले आणि ओरडले, काय, मी आज तर सकाळी. मग शास्त्रीने लगेच माझा जो सायलन्स आहे तो पूर्ण केलेला आहे. यू फिनिश्ड ऑल युअर वर्क अँड आर नाव फ्री टू विजिट मी. तुझं सगळं काम पूर्ण केलं आणि आता माझ्याकडे आलास. हॅड ही नॉट डन सो, आय वुड नॉट रुईन आर प्लॅन बाय बस्टिंग लाईक अ ग्रेन दॅट केप्ट इन आर सन टू ट्राय. आणि मग त्याने जर असं केलं नसतं शास्त्रींनी, तर आम्ही जो प्लॅन केला होता तो सगळा उघडा पडला असता. जसं आपण म्हणूया उन्हामध्ये हे टाकतो ना आपण सूर्यामध्ये वाळायला धान्य, तशा पद्धतीने. आय वॉज एक्झॅक्टली केअरफुल ऑफ वॉट आय सेड आफ्टरवर्ड. आणि मग मी पुढं ठरवलं की श्यामा जे नॅरेटर आहेत त्यांनी ठरवलं की आपण आता अशी काळजीपूर्वक बोललं पाहिजे, नाही तर आपला जो प्लॅन आहे, मी शास्त्रीला आधीच सांगितले काय बोलायचं आहे काय नाही पंडितांना, तर ते उघडा पडला असता. शास्त्री टर्न टू रंगा, when did the young son of your accountant clerk come home. मग तो म्हणतो की हा जो मुलगा आहे अकाउंटंटचा मुलगा, तो कधी आला घरी. what can I do for him, it's very rarely that he visit us. हा तर कधी येत नाही, बरोबर आहे. तर मग हा कशासाठी आलेला आहे, मी काय मदत करू शकतो. टेक युअर पॅराफेरनेलिया, आर रंगप्पा seems to have something on his mind. Can you tell us what's horrifying him? Shall we put your science of astrology to the test? आणि मग तो सांगतोय की हा जो रंग आहे ह्याला पॅरेफेरनेलिया झालेला आहे. म्हणजे काय, जिथे जे बुक्स असतं ना, पुस्तक असतं ज्याला म्हणूया द इक्विपमेंट फॉर प्रेडिक्शन, भविष्य सांगण्यासाठी जे बुक असतं ना, ग्रह तारे पाहून, ग्रहांची स्थिती पाहून, ते तुम्ही काढ. आणि ते सांगतात रंगप्पा सांगतो आहे की आमचा जो हा
आमचा जो रंगप्पा आहे नॅरेटर सांगतायत म्हणजे श्यामा सांगतायत की हा कशाची तरी काळजी करतो आहे. तुझं ॲस्ट्रोलॉजीचं बुक पहा आणि सांग बरं काय झालं आहे. देर वॉज ऑथॉरिटी इन माय व्हॉइस ॲज आय स्पोक टू शास्त्री. आणि शास्त्रीकडे बोलताना माझ्याकडे एक ऑथॉरिटी, जसं माझ्याकडे काहीतरी हक्क असल्यासारखं मी त्या शास्त्रींना सांगत होतो. ही टूक आउट 2 शीट्स ऑफ पेपर, सम काउरी अँड अ बुक ऑफ पा पाम पाम्यारा लिव्स सेंग. आणि मग त्याने काहीतरी त्या शास्त्रीने जे काही शीट्स 2 पेपर घेतले. ओके. सम कावरीज म्हणजे शंख, शेल घेतले. त्याच्यानंतर पाम ट्रीचे जे पानं आहेत ते घेतले आणि काय म्हणाला, शंख हातात घेऊन पाम ट्रीचे पानं हातात घेऊन काय म्हणले शास्त्री, आर्ट्स इज ॲन एन्शियंट सायन्स अय्या. आमचं हे एक पुरातन शास्त्र आहे, जे सायन्स आहे, विज्ञान आहे अय्या. देअर्स अ स्टोरी टू इट. त्याची एक कथा पण आहे. बट आय वॉन्ट टेल यू दॅट स्टोरी नाव. पण मी ती स्टोरी तुम्हाला सांगणार नाही. आमचं जे शास्त्र आहे ना, ग्रहताऱ्यांचा अभ्यास करून सांगण्याचं भविष्य, तिची स्टोरी आहे. पण मी तुम्हाला आता सांगणार नाही, असे ते शास्त्री सांगतात. दिस इज नॉट अ हरिकथा विच अलाव यू टू टेल द स्टोरी विदिन अ स्टोरी. ही काय आता हरिकथा नाही आहे की जे एका स्टोरीमध्ये दुसरी स्टोरी असते ती सांगितली जाते. यू मे गेट बोर्ड, आल टेल यू सम अदर टाईम. तुम्ही बोर व्हाल, मी पुढचं तुम्हाला कधीतरी नक्की सांगेल दुसऱ्या वेळेस. शास्त्री मूव्ड हिज लिप्स फास्ट ॲज ही काउंटेड ऑन हिज फिंगर. आणि मग अँड देन आस्क्ड व्हॉट्स युअर स्टार. आणि मग शास्त्रीने त्यांचे जे होठ आहेत ते हलवायला सुरुवात केली. त्यांचे फिंगर जे आहेत ते मोजायला लागले, बोटं मोजायला लागले आणि म्हटले तुझं स्टार्स काय आहे. रंगा डिडंट नो. रंगा म्हणला मला माहीत नाही. नेवर माइंड. शास्त्री इंडिकेटेड विथ अ शेक ऑफ हिज हेड. शास्त्रीने त्यांचं डोकं हलवलं. म्हटलं ठीक आहे, नाही नसेल माहिती तुला स्टार कोणता आहे तुझं तर. ही डिड सम मोर कॅल्क्युलेशन बिफोर सेईंग द सिरियस टोन, इट्स अबाउट अ गर्ल. आणि मग शास्त्रीने सांगितलं की तुझं स्टार्स कोणते आहेत, म्हणजे स्टार म्हणजे इथे कोणचे आपण म्हणूया ग्रह तारा आपण म्हणतो ना, रास कोणची आहे तुझी. तर तो म्हणतो मला माहीत नाही आहे. मग तो म्हणतो ठीक आहे काही नाही, परंतु मला एक कळेलं आहे, हे एका मुलीविषयी आहे. आय हॅड बीन कंट्रोलिंग माय लाफ्टर ऑल दिस वाईल. आणि आता नॅरेटर येते हसतायत, श्यामा जे आहेत ना ते हसतायत, कारण त्यांचं आणि शास्त्रींचं ऑलरेडी प्लॅन झालेला आहे की कशा पद्धतीने याला काय माहिती सांगायची आहे. बट नाव आय ब्रस्ट आउट लाफिंग. आय टर्न टू रंगा एक्झॅक्टली व्हॉट आय हॅड सेड. आणि म्हणून मी माझं जे हास्य आहे, मला जे खूप हसायला येत होतं, परंतु मी खूप कंट्रोल केलं. मी रंगाकडे पाहिलं आणि एक्झॅक्टली व्हॉट हॅड सेड, मी जे सांगितलं होतं त्या पद्धतीने तो शास्त्रीने सांगितलेला आहे. हू इज द गर्ल. इट वॉज युअर हंबल सर्वंट हू आस्क्ड द क्वेश्चन. आणि मग तो म्हणतो कोण आहे ती मुलगी, हा जो तुमचा विनम्र नौकर, मी तुम्हाला प्रश्न विचारतो आहे. शास्त्री थॉट फॉर व्हाईल बिफोर रिप्लाईंग. शी प्रोबॅबली हॅज द नेम ऑफ समथिंग फाउंड इन द ओशन. मग शास्त्रीने सांगितलं की त्या मुलीचं जे नाव आहे ते जे समुद्रामध्ये सापडतं ना ते आहे. मग काय आहे, कमला मे बी, कुड इट बी पाची मॉस. मग कमला आहे, पाची आहे की मॉस आहे. मस्ट इट बी मॉस, का मॉस आहे. इफ इट्स नॉट कमला वाय नॉट अ पर्ल और रत्ना. जर कमला नसेल तर मग काय आहे, पर्ल आहे की रत्न आहे. द प्रेशियस स्टोन. रत्न म्हणजे काय, प्रेशियस स्टोन, मूल्यवान खडा. रत्ना. द गर्ल इज रामरावज हाऊस इज रत्ना. आणि मग तो म्हटलं की रत्ना आहे, की रामरावच्या हाऊसमध्ये जी मुलगी आहे ना तिचं नाव रत्ना आहे. टेल मी, इज देअर एनी चान्स ऑफ युअर निगोशिएशन बेरिंग फ्रूट. आणि मग म्हणतो चला काही तुमच्यामध्ये डिस्कस करण्याचे काही फेवरेबल रिझल्ट येण्याचे काही चान्स आहेत का त्या रत्नाबरोबर. डेफिनेटली ही सेड आफ्टर थिंकिंग फॉर सम टाईम. मग तो म्हटला नक्की. त्याने काही विचार केला, काही वेळ थांबल्यानंतर म्हटलं नक्की. सो देर वॉज अ सरप्राईज रंगाज फेस अँड सम हॅपीनेस आय नोटिस्ड इट. मग रंगाच्या चेहऱ्यावरती काहीतरी आश्चर्य दिसलं, परंतु तो काही त्याच्या चेहऱ्यावर आनंदही मला दिसलेला, मी तो पाहिला असं नॅरेटर सांगतात. बट दॅट गर्ल इज मॅरिड आय सेड. देन आय टर्न टू हिम, हिज फेस हॅड फॉलन. पण मी म्हटलं त्या रत्नाचं तर लग्न झालं आहे असं मी म्हटलं, नॅरेटर म्हणत आहेत. आणि मग जे रंगाचा चेहरा जो पडला आहे खाली, म्हणजे तो सॅड झालेला आहे, दुःखी झालेला आहे. आय डोंट नो ऑल दॅट. देर मे बी सम अदर गर्ल हू इज सुटेबल.
मग ते शास्त्री म्हणतात मला काही माहीत नाही आहे, परंतु दुसरी एखादी सुटेबल योग्य गर्ल्स असेल. आय ओनली टोल्ड यू वॉट आर शास्त्रास इंडिकेटेड, शास्त्री सेड. आमचं जे शास्त्र सांगतं मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. वी लेफ्ट द प्लेस ऑन द वे वी पास रामरावाज हाऊस. आणि मग ती जागा सोडली शास्त्रीची आणि मग आमच्या मार्गामध्ये आम्हाला रामरावाचं घर लागलं. रत्ना वॉज स्टँडिंग ॲट डोअर. आय वेंट इन अलोन, केम आउट अ मिनिट लेटर. आणि मग मी रत्ना उभी होती दरवाजामध्ये, मी आतमध्ये गेलो, 1 मिनिटमध्ये पुन्हा बाहेर आलो. सरप्रायझिंग द गर्ल इजंट मॅरिड. आणि तो म्हटलं की अरे हे मुलीचं तर लग्न नाही झालेलं. इट सेन्स समवन टोल्ड मी दॅट अदर डे दॅट शी वॉज. पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला कोणतरी सांगितलं होतं त्या दिवशी की हिचं लग्न झालं आहे म्हणून. वॉट शास्त्री टोल्ड अस हॅज टर्न आउट टू बी ट्रू आफ्टर ऑल. बट रंगप्पा, आय कॅन्ट बिलीव्ह दॅट यू हॅव बीन थिंकिंग फॉर हर. अरे पण हिचं तर लग्न नाही झालं. म्हणजे शास्त्रीने जे सांगितलं ते खरं निघलं रंगप्पा, बरोबर आहे का नाही. पण चल, माझा विश्वास आहे की तुला तर लग्न करायचं नाही ना, खरं आहे ना. असं ते मुद्दामहून आपले जे काही नॅरेटर आहेत ते विचारत आहेत. आय कांट बिलीव्ह यू दॅट यू हॅव बीन थिंकिंग ऑफ हर. पण मला असं वाटतं की तू रत्नाचा विचार करत नाहीस असं वाटते ना. स्वेअर ऑन द नेम ऑफ माधवाचार्य अँड टेल मी, इज इट ट्रू वॉट शास्त्री टेड. आणि मग ते म्हणत आहेत की मला माधवाचार्यांची तुम्हाला शपथ घेऊन सांग, काय म्हणाले शास्त्री, खरं सांग. सो माधवाचार्य हे कोण आहेत? अँड एक्सपोनंट म्हणजे डिस्क्राईब द वेदांतिक फिलॉसॉफी फ्रॉम साऊथ इंडिया. साऊथ इंडियामधली जी काही वेदांतची तत्त्वज्ञान आहे ते सांगणारे, त्यांची शपथ घेऊन सांग, खरं सांग शास्त्री काय म्हटले ते खरं आहे का, असं त्याने विचारलेलं आहे. आय डोंट नो वेदर एनीवन एल्स वुड हॅव बीन डायरेक्ट, रंगा ॲडमिटेड. मग रंगाने ते सांगितलं की मला माहीत नाही, पण काही जे सांगितलेलं आहे ते खरंच एखाद्या वेळेस डायरेक्ट हे असू शकतं. देर इज अ ग्रेटर ट्रूथ इन द शास्त्र दॅन वी इमॅजिन. व्हॉट व्ही सेड इज ॲब्सोल्युटली ट्रू. आणि म्हणतो की शास्त्र हे खरंच जे महान वास्तव सांगणार आहे, जे आपण कल्पना करू शकतो नाही असं सांगतं. आणि म्हणून ते सांगत आहेत की हे बरोबर आहे. म्हणजे मला रत्ना जी आहे ती आवडते असं त्याने सांगितलेलं आहे. कोणी? रंगप्पाने. शास्त्री वॉज ॲट द वेल वेन आय वेंट देअर दॅट इव्हिनिंग. आय सेड टू शास्त्री गेल, यू रिपीटेड एव्हरीथिंग आय हॅड taught you without giving rise to any suspicion. What marvelous Shastri you is. He didn't like it at all. आणि मग शास्त्रीने आधीच माहीत होतं. मग आम्ही तिथे गेलो त्या संध्याकाळी आणि मी म्हणालो शास्त्री गेल, मी जे सांगितलेलं आहे शास्त्री गेलने जे रिपीट केलं जे मी त्यांना सांगितलेलं होतं. आणि त्याला कोणता संशयही आलेला नाही. आणि मग ते म्हणतात की किती सुंदर आहे तुमचं हे शास्त्र. ओके, what are you saying? What you said to me, what I could have found out myself from the Shastras. Don't forget, I developed on the hints you had given me. परंतु ते रंगाप्पा तिथे गेल्यानंतर संध्याकाळी म्हणतात की मला ते तुमचं शास्त्र आवडलेलं नाही. आणि तिथे जातात. तुम्ही काय म्हणत आहात? व्हॉट आर यू सेड टू मी, व्हॉट आय कुड हॅव फाउंड टू मायसेल्फ फ्रॉम द शास्त्र. ते म्हणतात तुम्हाला मी जे सांगितलं आहे जे मला शास्त्रामध्ये सापडलं. आणि त्याने सांगितलं की विसरू नका, हे तुम्ही जी हिंट मला दिल्या होत्या, तुम्ही जे मला क्ल्यूज दिले होते त्याच्यावरून तर मी तुम्हाला सांगितलं की हा मुलीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे हा रंगप्पा काळजी करतो आहे, किंवा एखाद्या मुलगी त्याला आवडलेली आहे असं सांगतायत. सो टेल मी, ही डिडंट लाईक ॲट ऑल. So hint that you have given me, tell me, is this what a decent man says. आणि मग तो सांगतो की सांग, खरंच एक चांगला व्यक्ती असं सांगू शकेल का. रंगप्पा हॅड कम द अदर डे टू इन्व्हाइट मी फॉर डिनर. व्हॉट्स दॅट ऑकेजन, आय आस्क. मग रंगप्पाने एक दिवस मला जेवणासाठी बोलवलं. मी विचारलं काय आहे तिथे जेवणाचं, काय ऑकेजन आहे, ओके, कोणता प्रसंग आहे. सो इट्स श्यामाज बर्थडे, ही इज 3. आणि मग आता 10 वर्षापूर्वी जी घटना जी सांगितलेली होती ती आत्तापर्यंत होती. आता 10 वर्षानंतर काय झालेलं आहे पहा. तर मग श्यामाचा बर्थडे आहे, तिथे मला रंगप्पाने बोलवलेलं आहे. सो
इट्स नॉट अ नाईस नेम श्यामा, आय सेड. मी म्हटलं श्यामा हे काही श्यामाचा वाढदिवस आहे ना, मग श्यामा नाव तर चांगलं नाही आहे असं मी म्हणालो. आय ॲम लाईक अ डार्क पीस ऑफ ऑइल केक. आणि मी तर श्याम हा कसा दिसतो, जरासा सावळा दिसतो ना, ऑइलसारखा, बरोबर आहे. ऑइल केक म्हणजे काय, जे ऑइलच्या भागातून आपण काढतो, रिड्यूस ऑफ ऑइल जो पदार्थ राहतो जसा दिसतो ना काळा, तसा श्यामा दिसतो. वाय डीड यू हॅव गिव्ह द गोल्डन चाइल्ड ऑफ युअर सच अ नेम. तुझा मुलगा तर खूप गोरा पान आहे, गोल्डन कलरचा आहे, त्याला का नाव श्यामा दिलं आहेस. वॉट चाइल्ड इज कपल यू आर, रत्ना अँड यू. किती तुम्ही चाइल्डिश आहात, लहान मुलासारखे वागतात रत्ना आणि तू. आय नो आय नो इट इज द इंग्लिश कस्टम ऑफ नेमिंग द चाइल्ड आफ्टर समवन यू लाईक. आणि मग ते सांगतात मला माहीत आहे, परंतु एक इंग्लिश कस्टम आहे, इंग्लिश रीतिरिवाज आहे, याच्यामध्ये मुलाचं नाव असं ठेवतात जे तुम्हाला आवडतो, जे व्यक्ती. सो युअर वाईफ इज 8 month प्रेग्नंट राहू. हूज देअर टू हेल्प युअर मदर टू कुक. तुझी वाईफ जी आहे ती आता 8 महिन्याची प्रेग्नंट आहे आणि कोण येणार आहे तिच्या मदतीला. आणि मग अशा पद्धतीने नॅरेटर सांगतायत की 10 वर्षापूर्वी मी असं हे रंगापाची जे मॅरेज आहे, विवाह जो आहे तो जुळवून आणलेला होता. आता 10 वर्षानंतर रंगापाचा मुलगाला बड्डेला बोलवलेला आहे, ज्याचं नाव श्यामा आहे. आणि तो म्हणतो तुमचा मुलगा गोरा असून असं श्यामा नाव का ठेवलेलं आहे. आणि मग दुसरी ही रंगापाची जी वाईफ आहे तिला आणखीन ती प्रेग्नेंट आहे 8 महिन्याचा. आणि मग तो म्हणतो की त्या तुझ्या वाईफपाशी कोण आहे सांभाळणारा आता वाईफला, स्वयंपाकाला कोण आहे मदतीला. माय सिस्टर हॅज कम विथ हर. आणि मग तो म्हणतो की माझी बहीण आलेली आहे तिच्याबरोबर. सो आय वेंट देअर फॉर डिनर. मग नायडर सांगतात मी तिथे जेवणासाठी गेलो. श्यामा रश टू मी वेन आय वॉक्स्ड इन अँड पुट हिज आर्म राऊंड माय लेग. आणि श्यामा माझ्याकडे पळत आला, माझ्या भोवती, माझ्या गळ्याभोवती त्याने हात टाकलेले आहेत, माझ्या पायाभोवती तो त्याचे आर्म्स जे आहेत म्हणजे हाताने त्याच्या पायाभोवती मिठी मारलेली आहे पायाला. आय किस्ड हिम ऑन हिज चीक अँड प्लेस्ड रिंग ऑन हिज टायनी लिटल फिंगर. मी त्याला त्याचा एक केस घेतला आणि त्याच्या हातामध्ये एक अंगठी घातली. अलाव मी टू टेक लिव्ह फॉर यू रीडर, आय एम ऑलवेज हिअर रेडी टू सर्व यू, यू विल नॉट बोर आय होप. आणि मग इथे लेखक म्हणत आहेत की मी तिथून निघून गेलो आणि मला ह्या वाचकांना मला जाण्याची परवानगी द्या. आणि मला असं वाटतं की मी तुम्हाला बोर केलं नाही, असं मला इच्छा आहे, मी तुम्हाला बोर केलं नाही. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. स्टे ट्यून्ड अँड वॉच माय यूट्यूब चॅनल अविनाश पवार EMRS.